कावेरीचं धुणं धुवून झालं होतं. तिने धुतलेल्या कपड्यांच्या ढिगाकडे पाहिलं. रोजच एवढा ढिगारा, 7-8 माणसाचं धुणं निघायचं. दमून भागून कावेरी बसली. तिचा डावा हात जो काल रात्री तिच्या नवऱ्याने जोरात पिरगळला होता तो दुखत होता. पाठ तर कसकसत होती. लाथाबुक्क्यांनी सुबकली होती. कावेरीचं शिक्षण BA पर्यंत झालं होतं. 10वी सुद्धा न झालेला अजित तिचा नवरा झाला. 5 वर्ष तिच्यावर अन्याय अत्याचार करत होता. लग्नात मोठी फसवणूक झाली. मुलाला शेतीची आवड आहे म्हणून तो पुढे शिकला नाही. गावात मोठा वाडा, 10 एकर पाण्याखालची जमीन, ऐश्वर्य पाहून आपली मुलगी सुखासमाधानात राहील ही आईबाबांची कल्पना. नाहीतरी खूप शिकलेला व्यसनी निघाला तर त्यापेक्षा लहान तालुक्याचे गाव असेना मुलगी आनंदात राहील. लग्नाचा सगळा खर्च मुलाकडच्यानीच केला. राजेशाही थाटात लग्न झालं. पहिल्या रात्रीच तिचा नवरा तिला कळला. साक्षात राक्षस होता. त्याने चक्क तिच्यावर हल्ला चढवून ओरबाडलं. माया, प्रेम, शृंगार हे शब्द त्याच्या शब्दकोशातच नव्हते. वेळ अवेळ काही पाहत नसे. संधी मिळताच अजित तिच्यावर तुटून पडायचा. तिचा 1.5 वर्षाचा मुलगा हातात लाडू घेऊन आला. त्याचे नाव राज ठेवलं होतं. त्याला मांडीवर घेऊन ती त्याचे लाड करू लागली. नंतर धुण्याचा ढीग उचलून तीही निघाली. सकाळी उठल्यापासून रात्री पाठ झोपेपर्यंत कामाचा ढिगारा असायचा. अजितची मोठी बहीण 2 वर्षापूर्वी नवऱ्यासोबत भांडून आपल्या 3 मुलांसह इथंच ठिय्या मारून बसली होती. तिचा नवरा तसा गरीब होता पण नणंदला कामाचा कंटाळा येत होता म्हणून इकडे ती निघून आली आहे. खरं तर तिला आपला भाव कसा आहे हे पक्क ठाऊक होतं. पण आता लग्न झालंय, समजून घ्यायला नको का? आता त्याला सुधारण्याची जबाबदारी तिचीच आहे. पण उलट ती काही बाई बोलून लावालाव्या करायची. असेच उद्योग ती करत होती. तिची 3ही मुलं आदाशी, खादाड आणि भांडकुदळ होती. कावेरीचा नवरा अजित ना खुळा ना शहाणा. शेतावर जात नसे, कोणतेही काम करत नसे. खावं प्यावं, जमेल तेवढा आडदानपणा करावा, अकारण चिडावं, हातातल्या वस्तू फेकून द्याव्यात. मनाविरुद्ध जरा काही झालं तर अंगावर धावून जावं. मग बायको, आईवडील, लहान मुलं यात फरक कसा होणार? पहिल्या वर्षात 1.25 वर्षानंतर तिनं त्याला शारीरिकदृष्ट्या जवळ येऊ दिलं नव्हतं. मग तो खवळून अंगावर यायचा, मारहाण करायचा. अशा वेळी त्याच्या अंगात वेगळी शक्ती संचारत असे. कशीबशी सुटका करून घेण्याशिवाय कावेरी दुसरं काही करू शकत नसे. काल रात्री त्याने तिला चांगलंच मारलं होतं. आरडाओरडा ऐकूनही घरातलं कोणीही मध्ये पडत नसे. दुपारची वेळ, सगळे कामे आवरून अंगणात झाडाखाली येऊन कावेरी बसली. तिच्या आजूबाजूलाच राज खेळत होता. घरातली इतर मंडळी दुपारची झोप घेत होती. कावेरी शून्यात नजर लावून आपल्या आयुष्याचा विचार करत होती. लग्न झाल्यावर मुलगा सुधारेल या संकल्पनेचा ती बळी होती. तिचा अजितवर राग नव्हता. तो तर शहाणा नव्हेच, पण त्याच्या जवळच्या सगळ्या शहाण्यांनी आपल्याशी केलेला हा खेळ. आता तर डोळ्यातून पाणी सुद्धा येत नाही. ते आता उन्हाळ्यातल्या उथळ नदीसारखे आटून गेलेत. कधी कधी वाटतं गळ्याला मोठा धोंडा बांधून विहिरीत नाही तर नदीत उडी मारावी. तेवढ्यात तिच्या खांद्याला स्पर्श झाला. नेहमीचा मायेचा, दीपालीताईचा स्पर्श. दीपालीताई कावेरीपेक्षा 2-3 वर्षांनी मोठी असावी. खूप प्रेमळ. कावेरीची आणि तिची मैत्रीण जमली. ती दीपालीला तिच्या दुःखात आधार द्यायची. शेजारीच राहत होती. नात्याची नव्हती पण खूप जीव लावायची. अळूच्या वड्या मी केल्यात, घे, दीपाली म्हणाली. नको, माझे जेवण झाले, कावेरी म्हणाली. कावेरी जवळ बसत, माहिती आहे तुझे जेवण झाले, कसे झाले ते तरी सांगशील काय? दीपाली म्हणाली. माझे आता कशावर वासनाच राहिले नाहीये. रोज असं शरीर आणि मनानं मरण्यापेक्षा एकदा सगळे संपवून टाकावे, कावेरी म्हणाली. त्यापेक्षा या नरकातूनच का जात नाहीस? चांगली BA झालीस, माहेरी जा, तुला कुठेही लहान मोठी नोकरी मिळेल. नाही नोकरी मिळाली तर 4 घरची धुणी भांडी कर, पण स्वाभिमानानं जग. इंग्रजी विषय होता तुझा, शिकवण्या सहज मिळतील तुला, दीपालीताई काळजीने बोलत होत्या. माझा आत्मविश्वास नष्ट झालाय, कावेरी म्हणाली. तुझ्या घरच्यांना ठाऊक आहे हे सगळे? दीपालीने कावेरीला विचारले. सगळं नाही पण साधारण कल्पना आहे त्यांना.
ते मला इथून न्यायला तयार आहेत, मीच त्यांना अडवले. मी सहज जाईन, पण राजचं काय? त्याला हे लोक सोडणार नाहीत. त्याला घराण्याचा कुलदीपक मानतात. कावेरी असहायपणे म्हणाली. अगं मग त्याला घेऊन जा. विनाकारण इथे का जीव अडकून ठेवत आहेस? कावेरी ओंजळीत तोंड घेऊन हुंदके देऊन रडू लागते. कावेरी, मी तुला मदत करीन, पैसे सुद्धा देईन. असं सकाळच्या गाडीने राजला घेऊन अंगावरच्या कपड्याने शिचा. राज सोडून इथल्या कोणत्याच गोष्टीत जीव गुंतवू नकोस. मुक्त हो, मोकळे हो. प्रेमाच्या वातावरणात माहेरी श्वास घे. दीपालीने बळेबळेच कावेरीच्या तोंडात वड्या भरवल्या. कावेरी, अगं तुझ्यासारखी 2 वर्षाची लहान माझी बहीण होती. सुमन तिचं नाव. 13 वर्षाची होती. तिला पण असा तिच्या सासरी छळ होत होता. फक्त तापाचं निमित्त झालं. ताप मेंदूपर्यंत गेला. सासरच्या मंडळीला काही तिचा त्रास झाला नाही, पण बिचारी चूक नसताना पण तडफडून मेली. त्यातच ती गेली. ती नाकी डोळी तुझ्यासारखीच होती. तुझे हे हाल होताना मला तिचेच हाल होतायत असं वाटतं. कधी कधी वाटतं एक बंदूक घ्यावी आणि तुझा नवरा, तुझा सासरा, सासू, नणंद यांना खाड खाड गोळ्या घालाव्यात. ठार मारावं त्यांना. दीपाताई, खरंच मी जाऊ शकेन? कावेरीने विचारले. जाऊ शकेन नाही, जा. सोडून दे हा नरक. उद्याच मी सगळी व्यवस्था करेन. दीपालीचे बोलणे ऐकून कावेरीला खूप धीर वाटला. दीपाली ताई, मला थोरली बहीण नाही, थोरला भाऊच. आम्ही दोघंच भावंड. पण खऱ्या बहिणीनेही लावली नसती एवढी माया मला लावलीस तुम्ही. कावेरी दीपालीचा हात पकडून रडू लागली. तू जा, मोकळी हो. मी तुला भेटायला येईन. तुला सुखी झालेलं पाहायचंय मला. कावेरीला धीर देऊन दीपाली ताई निघून गेल्या. रात्रीची वेळ. सगळं आवरून झालं. कावेरी आपल्या खोलीत आली. आतून कडी लावली. थोड्या वेळाने दरवाजा वाजला. अजितच वाजवत होता. काल रात्रीची पुनरावृत्ती तिला नको होती. तिने दरवाजा उघडला नाही. दरवाजावर लाथा बुक्क्या बसू लागल्या. वाटलं दरवाजा आता मोडतोय. नंतर एकदम सारं शांत झालं. कावेरीला मात्र रात्रभर झोप लागली नाही. जन्मापासूनची 19 वर्ष आणि लग्नानंतरची 5 वर्ष, 5 युगासारखी. खरंच या 5 वर्षात आपण जगलो का? कोणतं सुख मिळालं आपल्याला? आपल्या अर्धवट मुलाच्या सुधारणेच्या प्रयोगातलं एक केवळ यंत्र म्हणून आपला वापर झाला. केवढा अपमान! त्यापेक्षा मृत्यू अधिक चांगला. वारंवार यातना देत नाही. एकदा शेवटची अंतिम वेदना अन मग मुक्तीच. सकाळ होईपर्यंत एक क्षण सुद्धा तिला झोप लागली नाही. उद्या आपण मुक्त होणार, पण ती मुक्ती सफल होईपर्यंत भय होतेच. गेल्या 5 वर्षात झालेल्या प्रत्येक शारीरिक आणि मानसिक अपमानाचा चित्रपट डोळ्यासमोरून सरकून गेला. सकाळ झाल्यावर दरवाजा उघडून ती जाण्याच्या तयारीला लागली. राज अजून झोपला होता. अंगावर घरचीच पण जरा बरी साडी होती. राजला घेऊन मागल्या दारातून ती निघाली. कोपऱ्यावर दीपाली आणि तिचा नवरा राम उभे होते. तिघही लगबगीने स्टँडवर गेले. कावेरीच्या मनात भीतीचा राक्षस थैमान घालत होता. दीपाली तिला धीर देत होती. शेवटी गाडी आली. गर्दी नव्हती. कावेरीला जागा मिळाली. दीपालीने तिच्या हातात जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली आणि काही पैसे दिले. दीपालीने आधीच तिकीट काढलंच होतं. कावेरी म्हणाली, हे काय ताई, हे जेवण वगैरे नको मला. दीपाली म्हणाली, 5 तासाचा प्रवास आहे. वाटेत खा. स्टँडपासून तुझे घर लांब आहे. पैसे रिक्षाला होतील. माझा पत्ता तुला ठाऊक आहे. पत्र पाठव. चातकासारखी तुझ्या पत्राची वाट पाहत असेल मी. बोलता बोलता दीपालीला हुंदका आला. डोळ्याला पदर लावून ती गाडी खाली उतरली. गाडी सुटली. कावेरीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ती सारखं पुसत होती. खरंच त्या नरकातही दीपालीताईची शब्दातही वर्णन करता येणार नाही अशी माया लावली. किती अमर्याद प्रेम केलं तिने. मुक्तीचा मार्गही तिनेच दाखवला. कावेरीने निघण्याआधी एक सविस्तर चिठ्ठी लिहून ठेवली. सासरेबुवाच्या टेबलावर वाचायला लिहायला बसतात तिथं सहज दिसेल अशी ठेवली. चिठ्ठी वाचून केवढा गदारोळ माजेल. विचारांच्या कल्लोळातच 5 तास कसे गेले कळलेच नाही. गाडी थांबली. लग्नानंतर एकदाही आपल्या गावी आली नव्हती. 5 वर्षानंतर आपल्याला माहेरचे दर्शन होत होते. 5 वर्षात माहेरी यायला मिळालंच नाही. बाळणपणातही
माहेरी सोडलं नाही. घरच्या खऱ्या गोष्टी कळतील या भीतीनं माहेरची लोक यांना आपल्याला भेटूच दिले नाही. जेव्हा भाऊ भेटायला आला तेव्हा तिच्या नवऱ्याला अजितला शेतावरच्या घरात लपवून ठेवलं जायचं आणि आपणही दडपणाने खोटं बोलत होतो. विचारतच असताना घरासमोर रिक्षा येऊन थांबली. पैसे देऊन घराच्या दारात येऊन उभी राहिली. घरी काय सांगायचं, कशी सुरुवात करायची, छातीवर दगड ठेवल्यासारखे वाटायला लागलं. दरवाजा उघडला. दारात आई होती. आईची मूर्ती धुसर होत होती. कावेरी चक्कर येऊन कोसळायला लागली. आईने तिला धरलं आणि राजला आईने तिच्या कुशीत घेतलं. आई किंचाळली. घरात धावाधाव झाली. कावेरीला कॉटवर झोपवलं. नाकाशी कांदा धरला. माथ्यावर गार पाणी थापलं. अचानक कावेरी तिच्या मुलाला घेऊन घरी आली. किती वाळलीये. आई, बाबा, दादा, वहिनी, छोटा भाचा सगळे भोवती गोळा झाले. कावेरीने हळूहळू डोळे उघडले. आई तिच्या जवळ बसून प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरत होती. कावेरी उठून बसली. तिने पाहिलं तर राज बाबाच्या मांडीवर झोपला होता. आईने तिला जवळ घेतलं. ती आईला घट्ट बिलगली. तिच्या बिलगण्यात भयापोटी आलेली विलक्षण थरथर होती. भयातून हळूहळू धैर्य आलं. कावेरीने 1-2 दिवसात टप्प्याटप्प्याने आपल्या 5 वर्षाच्या नरकायातनेचे वर्णन केलं. ते ऐकून आई रड रडली. बाबा, भाऊ आणि वहिनी सारेच भयचकित झाले. बाबा, पहिलं काम म्हणजे घटस्फोट मिळवणे. माझे 2-3 मित्र वकील आहेत, त्यांना उद्याच भेटूया, भाऊ म्हणाला. बाबा बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हते. एकदा ते आईजवळ म्हणाले, मी खरा अपराधी आहे. मध्यस्थान दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला. पोरीची काय दशा झाली आहे याची खरी शिक्षा मला व्हायला हवी. साधी सरळ गुणाची पोर, शाळेत घरी सगळ्यांची आवडती, गोड स्वभावाची, दुसऱ्याला मदत करणारी. कुणा मैत्रिणीला ठेस लागली तरी हिच्या डोळ्यात पाणी यायचं. त्या रानटी लोकांनी बऱ्याच वेळा बाबा एकटे शून्यात नजर लावून बसलेले असायचे. आई कावेरीच्या मागे मागे राहायची. वहिनी स्वभावानं शांत आणि मनमिळाऊ होती. ती घरातलं सगळं बघायची. कायदेशीर कारवाई व वकील मित्राला भेटून कागदपत्रे तयार करणे वगैरे धावपळीत भाऊ होता. भाऊच्या मित्राने फसवणुकीचा फौजदारी दावा तयार केला. दाव्याची नोटीस मिळाल्यावर कावेरीच्या सासरवाडीच्या मंडळीचं धावोदन आणलं. त्यांनी त्यांच्या वकिलाच्या वतीनं मिटवामिटवीची भाषा सुरू केली. घटस्फोट त्यामुळेच लवकर मिळाला. कावेरीने सांगितलं की मला तुमचा 1 रुपया पण नाही पाहिजे, फक्त मुलगा माझ्याकडे राहील. हे सगळं कावेरीच्या सासरच्या मंडळींना मान्य होतं. कोर्टातल्या सह्यांचे सोपस्कार आवरून मंडळी घरी आली. कावेरी पूर्ण मुक्त झाली. वहिनीने खास करून काजू बदामे घालून शिरा केला होता. सगळ्यांनी शिऱ्याच्या प्लेटा हातात घेतल्या. कावेरीने पण हातात प्लेट घेतली. पहिल्या घासा क्षणी तिला हुंदका फुटला. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. मीच कपाळ करंडी आहे. आई तिच्याजवळ गेली. खूप सोसलंस ग पोरी. धड हात लागली सुटलीस यातच देव पावला. आता पुढचं पुढे. तेवढ्या दारावरची बेल वाजली. दारात दीपालीताई, तिचा नवरा राम आणि कोणी अनोळखी पुरुष होता. कावेरीने दीपालीताईची ओळख करून दिली. आधी वर्णन ऐकलंच होतं. आई तिच्याकडे डोळ्यात पाणी आणून बघत राहिले. तिच्या कृतज्ञ भावनेला शब्दच फुटत नव्हते. तिने एकदम वाकवून दीपालीचे पायच धरले. दीपालीने तिला चटकन उठवलं. अहो हे काय, माझ्यापेक्षा वयाने तुम्ही मोठे आहात, मी तुमच्या पाया पडायचं. आईचे डोळे गळतच राहिले. वहिनींनी आलेल्या मंडळीनेही शिरा आणला. दीपाली तिच्यासोबत आलेल्या अनोळखी माणसाबद्दल बोलू लागली. हा माझा मावस भाऊ लखन, इथे शेजारच्या गावात नोकरीला आहे. विद्यालयात शिक्षक आहे. लग्नाच्या वयात ब्रह्मचार्य वगैरे खूळ मनात आलतं, पण आता जमनेला पाय लागले आहेत. परवाच मला लग्न करायचं असं म्हणाला. निर्व्यसनी गरीब स्वभावाचा आहे हा. आणि लखन ही कावेरी माझी जिवलग मैत्रीण आहे. ग्रहणी या शब्दाचा अर्थ हिच्याकडे पाहिल्यावर कळेल. बाकी हिचं दुर्दैव मी तुला सांगितलंच आहे. मी हिला सुखी करण्याचा प्रयास केला आहे. दीपाली बोलत होती आणि कावेरी तिच्या उपकाराच्या मायेच्या ऊर्जेखाली दबत होती, सुखावत होती.
नव्या सुखाच्या संसाराचा मार्ग तिच्या डोळ्यासमोर सरळ तरळत होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.